अरे कुठे आल्यावर बा मी भत्ता मारायले. अरे थांबा, असं मधून पाहिले की मजा नाही. तुम्हाला मी पहिल्यापासून सांगतो. मस्त मग सकाळी उठलो. आजचा होता रविवार. मी आतलं सायकल धुवून घ्यायला पुरते मस्त सायकल धुवून घेतली. मस्त टाईडमध्ये आंघोळ करून घेतली. मग तुमच्या भावानं मग आपल्याला जायला लागत होतं आज आपल्या मित्राच्या बहिणीच्या लग्नामध्ये रे बा. मग आपला ओमभाऊ आलता आपल्या घ्यायला. मस्त ओमभाऊ सोबत गेलो मग आपण मित्राच्या बहिणीच्या लग्नामध्ये. मग पाहून घ्या रे बा, इथं पोट्टे एडेचालेच करू राहिले ते रे बा. मग आपल्याला दिसला तर दादू बिल्डर, त्याची भेट घेऊन घेतली मस्त. मग मस्त इथं लग्न लागलं. पोट्ट्याची प्लॅनिंग चालू होती रे बा. पहिल्याच पंक्तीत आपण भत्ता मारून घेऊ म्हणत. मग का बाबा पुरा प्लॅन हुकला रे बा आमचा. ओमभाऊच्या पप्पाचा फोन आलता. ते म्हणत की जा लागते म्हणे हराशीच फुलं आणाले. मग का बाबा गाडीत पेट्रोल पण होतं. पहिले पेट्रोल पंपवर आलो आणि गाडीला पहिले तर 90 पासून घेतली. मग आम्ही निघालो आम्ही 200च्या स्पीडनं हराशीमध्ये जायसाठी. हात गोटी नव्हता घेऊन राहिला तर बा एवढ्या ताकदनं गाडी चालवत जा. माझ्यातलं थांबे रे बा, म्हटलं मारतात का म्हटलं आता मले बाबा. माझ्यातलं आरामशी चालू म्हटलं बाबा. हात काही गोटच नव्हता घेऊन राहिला तर बा. मग आलो मस्त आम्ही हराशीत. ओमभाऊनं मस्त 1 किलो गुलाब घेऊन घेतले. मस्त 2 किलो मग झेंडू घेऊन घेतले. पाहून घ्या रे बा, झेंडू एवढे पिवळे पिवळे दिसत म्हटलं. माझ्यातलं माझ्यासाठी घेतो म्हटलं 1 किलो मस्त मग घरी. मग का बा निघालो आम्ही घरी जायसाठी. हातही गोट नव्हता घेऊन राहिला तर बा. भत्ता संपून जाईल म्हणे. माझं थांब रे बा म्हटलं जरासं. भत्ता संपत नाही म्हटलं. आरामशीर घे म्हटलं तुले, नाही तर आपला भत्ताच राहून देईन म्हटलं. मग गेलो बाबा कसं मस्त घरी बाबा. माझं थांब रे बा, त्या गाडीवर बसतच नाही म्हटलं मी डबल बाबा. लय खतरनाक गाडी चालू राहिली तर बा. मग मस्त भत्ता मारायला आलो मग मी इथं. पाहून घे रे बा, गुलाबजामुन काय काय मस्त आयटम होते रे बा. आता पाहून घ्या तुमचा हो काय म्हणते तुम्हाला. फोटो आता एवढं दाबून खाऊ राहिलं मस्त मी बाया ना. हे पोटे एवढं वाढवायला मस्त देऊ देऊ राहिले बा. घरात पोळी पण येत बा. बम दाबून राहिले बा. गुलाबजामुन आणि राहू दे, तुम्ही टेन्शन नका, तुमच्या भावाला तेवढं फॉलो करून टाका तुम्ही. तर बोटतो मग आजच्यासाठी एवढंच. मग भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तत्पर्यंत तुमच्या भावावर असंच सपोर्ट राहू द्या. तुमच्या भावाला फॉलो नसेल केलं तर तेवढं फॉलो पण करून टाक जा मग.